साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची दान ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। काल आपण जो विषय बघितला होता तो कोणता होता? नैतिक शिकवण। भगवान बुद्धाच्या धम्माची शिकवण काय आहे? नैतिक। नैतिक म्हणजे कशावर आधारित आहे? शीलावर आधारित आहे। नैतिकता, नैतिक जीवन जगणे म्हणजे शीलवान होऊन जीवन जगणे। आज त्यामधला दुसरा भाग पाहूया। भगवान बुद्धांनी एक धम्मपदामधली गाथा सांगितलेली आहे। त्या गाथेचा अर्थ आपण बघूया। धम्मपदातलं विखुरलेलं जे सत्य आहे, थोडं थोडं आपण फक्त थोडं थोडं जाणत आहोत धम्मपदातलं। भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे। या गाथेचा अर्थ आपण बघूया। मावमन्येत पापास न मंदं आगमे सति उदबिन्दु निपातेन उदकुम्भोऽपि पुरति बालो पुरति पापास तोकं तोकं पियाचिनन्ति। भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये ही गाथा नैतिक जीवन कसं जगायचं, शील पालन करायचं आणि पाप कर्म करायचं नाही। तर पाप कर्म आपल्या हाताने होणार नाही असं समजू नये की माझ्या हाताने पाप होणारच नाही, असं होत नाही। म्हणून भगवान बुद्धांनी जी गाथा सांगितली यामध्ये पाप हातून घडणारच नाही अशी ग्वाही कोणी देऊ शकत नाही। पाप थोडे आहे, त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही असे समजू नये। असे पण आपण समजू नये की थोडंसं पाप आहे, काय फरक पडते, याने काय माझ्यावर परिणाम होणार आहे, असं पण समजू नये। थेंबे थेंबे पाणी पडून घडा भरतो। घडा कशानं भरते? उदबिंदू निपातेन उदकुंभोपि पूरती। थेंब 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 पाणी पडून कुंभ म्हणजे घडा भरतो। म्हणजे थोडंसं पाप आहे म्हणून त्याला कमजोर समजू नका। थोडं थोडं पाप कर्म वाढून आपला पापाचा घडा भरू शकतो। पुरती बालो पापस्स,
भगवान बुद्धांनी सांगितले की पुरती बालो पाप थोक थोकंपी आचिनं. आपल्याला स्वतःला आपण सुरक्षित ठेवण्याकरिता काय करावे? त्यापासून पापाचा घडा भरू नये, थेंबे थेंबे पापाचा घडा भरू नये म्हणून आपण त्या प्रकारे थोडे थोडे पाप जमा होऊन मूर्ख पापाने भरून जातो. सजग राहायला पाहिजे. पाप थोडं असेल तरी त्याला भिलं पाहिजे, भीती असली पाहिजे की नाही थोडं थोडं पाप आपलं जमा होतो. म्हणून पाण्याचा घडा भरतो याप्रमाणे पापाचा घडा भरतो, त्याचप्रमाणे थोडे थोडे पाप जमा होऊन मूर्ख पापाने भरून जातो. पाप करतच राहतो, त्यामुळे हळूहळू थोडं थोडं पाप वाढतच जातो आणि मूर्ख व्यक्ती मग पापाने भरून जातो. म्हणून या पापापासून दूर राहण्यासाठी आपल्याला शीलाचं पालन करावं लागेल, नैतिकतेचं जीवन जगावं लागेल. त्यानंतर दुसरी गाथा भगवान बुद्ध म्हणतात, सब्बे तस्सन्ति दण्डस् सब्बे संजीवितं पियं दण्ड अत्तानं उपमं कात्वान हनेयन गातये. भगवान बुद्ध पुन्हा सांगतात की दंडाला सर्वजण घाबरतात. आपल्यावर पाळी आली, आपल्याला भीती वाटते, म्हणून कोणी दंड करेल, सजा देईल, इजा पोचवेल म्हणून सर्वांना भीती वाटते, सर्वच घाबरतात. सर्वांना आपापला जीव प्रिय आहे, म्हणून आपल्याप्रमाणे दुसऱ्याला जाणून कोणाची हिंसा करू नये, म्हणजे हत्येचं पाप करू नये किंवा करवून घेऊ नये, कुणालाही हत्या करायला लावू नये. आपल्याला स्वतःला कोणी जीवे मारले तर ते आपल्याला आवडणार नाही, हे जाणून आपण कोणाची हत्या किंवा घातपात करू नये. एखादे पाप कर्म हातून घडलेच तर लगेच या उलट त्याला पुसून टाकावे. आता पाप घडलं तर पुसायचं कसं काय? त्याच्यासाठी काय एखादी ब्रश आहे की पोतीरा आहे की काय आहे पाप पुसण्यासाठी? कसं पुसायचं? एखादी पाप आपल्या हाताने घडलेला आहे तर कसं पुसायचं? काय उपाय? काय उपाय नाही? पापाला पुसून कसं टाकणार? वाढवणार, वाढू दे, जाऊ दे, काय फरक पडत नाही, वाढलं तर वाढू दे असं म्हणणार. काय करणार? कोणाला? कोण आहे क्षमा करणारा? कोण आहे इथं बसलेला? या जगात आता कोण आहे जो क्षमा करू शकते? मनाचं चिंतन केल्यानं काय पाप धुतल्या जाईल, पुसल्या जाईल. हा महत्वाची गोष्ट काय आहे की जे पापाला पुसून टाकायचं आहे तर तुरंत पुण्यकर्म केलं पाहिजे, म्हणजे त्या पुण्याच्या प्रभावाने पापाचं बल कमी होणार आणि परिणाम सुद्धा कमी आहे. तो उपाय पापाला पुसून टाकण्यासाठी भगवान बुद्धांनी काय सांगितलं की आपल्या हाताने एखादी पाप कर्म घडलेच तर लगेच या उलट कुशल कर्म करून पाप पुसून टाकावे. पापाला नष्ट करता येते, कमजोर करता येते. त्याचं फळ जेव्हाच्या तेव्हा मिळणार, पण हलक्या दर्जात मिळणार आणि वाढत गेलं तर मोठं मिळणार. म्हणून पापाला पुसून टाकण्यासाठी पुण्यकर्म करावे. अशा रीतीने वागणारा ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे प्रकाशमान होतो. जर थोडं थोडं पाप समजून घेऊन जर त्याने पुण्यकर्म केलं त्या पापाला पुसून टाकायला तर तो चमकू लागतो. कशामुळे चमकतो? पुण्याच्या बळाने चमकतो, कारण त्याच्या तराजूमध्ये पापाचं वजन कमी झाल्यामुळे आणि पुण्याचं वजन वाढल्यामुळे पापाचा तराजू हलका.
आता जास्त त्याच्यात पापकर्म काटण्यासाठी, परिणाम भोगण्यासाठी नाही आहे, कारण पुण्य वाढवलं त्यानं. पुण्याचा भरणा जास्त केल्यामुळे वजन वाढलं, पारडं खाली गेलं आणि पापाचं पारडं वर आलं, हलकं झालं. आता त्याला भोगायला येणारा त्रास नाही, कमी आहे. या प्रकारे आपण पुसून टाकलं पाहिजे. असा व्यक्ती पौर्णिमेचा चंद्र जसा ढगाच्या बाहेर पडतो आणि लख्ख प्रकाश पडतो, या प्रकारे तो चंद्र बाहेर पडल्याप्रमाणे प्रकाशमान होतो. थेरवादी बौद्ध धम्मामध्ये, थेरवादी जो बौद्ध धम्म आहे आपला, यामध्ये बाह्य शुद्धीपेक्षा अंत शुद्धीवर भर दिलेला आहे. कोणती शुद्धी? बाह्य शुद्धी. बऱ्याच बाया आहे, आम्ही आंघोळ नाही केली बापा म्हणून विहारात नाही येत, आम्ही आंघोळ केली नाही म्हणून प्रवचनाले नाही येत, आम्ही आंघोळ केली नाही म्हणून मी बुद्ध पूजा नाही करत, आम्ही आंघोळ केली नाही म्हणून नाही ध्यानाले बसत. म्हणजे बाहरी शरीराचं मार्जन करणे भरपूर आवडते, पण मन कसंही राव, मनामध्ये राग, द्वेष, मोह, क्रोध, ईर्ष्या, अहंकार, चुगलीचा भाव, हत्येचा भाव काही राव चालते, पण आंघोळ करून पूजा केली पाहिजे. ही मानसिकता, गंधी मानसिकता स्त्रियांमध्ये जास्त आहे. आंघोळीला महत्वच नाही. ते काय दुनिया आहे? मलमल धोये शरीर को धोये ना मन का मैल, नाये गंगा गोमती रहे बैल के बैल. काय आहे आंघोळीला महत्व? संत कबीराने काय म्हटलेलं आहे? किती धुवा तुम्ही आंघोळ, घासू घासू धुवा, बगळे बना आणि पाप धुण्यासाठी मग गंगेमध्ये जा. तुम्ही बैलच आहे मठ्ठ दिमागाचे. दिमाग काही वाढला नाही आणि प्रज्ञा काही जागली नाही, म्हणून तुम्ही पाप कशाला समजतात? अंगावरच्या बसलेल्या मैल्याला पाप समजतात. आणि म्हणून ते मैला धुवायला जातो आपण, पाप धुवायला जात नाही. म्हणून कितीही पाप धुण्यासाठी आपण नदी फिरलो, गंगा, कावेरी, चिरवती, यमुना, कोणत्याही नदीमध्ये जा, पण पाप धुतल्या जात नाही. कारण पाप शरीराला चिकटून असते का? ते कशाला चिकटून असते? मनाला. म्हणून मल मल धोये शरीर को धोये ना मन का मैल. काय धुतलं पाहिजे मग? मनाचा मैल धुण्याला विशेष महत्व आहे. तेव्हा तुम्ही हलका होतो, शरीर हलकं होतो, कर्म हलके होतात आणि त्यामुळे मनुष्य सुगतीला प्राप्त करतो. म्हणून बाह्य शुद्धीपेक्षा अंतशुद्धीवर भगवान बुद्धांनी भर दिलेला आहे. काय पाहिजे मग? टापटीप राहायचं, साफसुथरं राहायचं. चाहे कोणतीही वेळ असो, आंघोळ करो अगर न करो, पण आपला जो नित्य नियम आहे, रोजचं रुटीन आहे, सकाळी त्या टायमाला उठलंच पाहिजे, ध्यान साधना केलीच पाहिजे, आपल्या मनाला एकाग्र निर्मळ केलंच पाहिजे, त्यानंतर बुद्धवंदना केलीच पाहिजे. जो नियम आहे तो बिलकुल रुटीन पाहिजे. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या छोटसा गोष्टीचं अधिष्ठान केलं आणि जीवनभर त्याने निभवलं, लाभ होणार नाही का त्याला? कारण एकच गोष्ट त्याने जीवनभर निभवली, त्याला लाभ होणेच आहे. आणि हा व्यक्ती थोडंसं इकडलं, थोडंसं तिकडलं, थोडंसं राहिलं, अशा प्रकारचा करतो, तो शेवट जात नाही. कारण माझी आंघोळ केली नाही म्हणून व बुद्धवंदना करत नाही, ध्यान साधना करत नाही, विहारात जात नाही, धर्म ऐकत नाही. कशामुळे? आंघोळ पुढे आली, धर्म मागे गेला. लाभ काय झाला? ते बाहरी मार्जनाला महत्व देत आहे, शरीराच्या शुद्धीला महत्व देत आहे, मन शुद्धीला देत नाही आहे. मग मन कसं असलं पाहिजे? ज्याचं मन चंगा तो कटोरे में गंगा. ज्याचं मन निर्मळ आहे त्याच्यात गंगा आपल्या अंदरच आहे, डुबक्या तो अंदरच मारतो, बाहेर गंगेत डुबक्या मारायला जाण्याची गरज नाही. आपलं मनाचं शुद्धीकरण करत जातो, डुबकी मारत जातो, फ्रेश होऊन निघत जातो. एक एक क्षण त्याचा आंघोळ केल्यासारखा आहे, एक क्षण, एक एक जीवन त्याचा आंघोळ केल्यासारखं होते. क्षण म्हणजे एका क्षणाचं एक जीवन. त्याला एक क्षण जर आपल्या चित्ताला निर्मळ करेल तर तो एक डुबकी मारली, एक क्षण चांगला गेला त्याचा.
या प्रकारे तो आपल्या मनाला धुणारा पाहिजे. म्हणून मन धुण्याला विशेष महत्त्व दिलेले आहे. तुम्ही आंघोळ करा की नका करू. भिक्षू लोकांना भगवान बुद्धांनी विनय पिटकामध्ये एक नियम दिलेला आहे. 15 दिवसाच्या 15 दिवसात एकदा आंघोळ करायची. नियम विनय आहे. 15 दिवसाच्या अंदर आंघोळ करायची नाही, हे दोष लागते. हां, दोष आहे विनयामध्ये. आणि त्याच्यानंतरही जर तुम्हाला करायची आहे तर एक टाईम दिलेले. उन्हाळ्याची वेळ असेल आणि घाम खूप जात असेल आणि पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही करायला काही हरकत नाही. वेळ प्रसंग दिलेले. पण जे भिक्षू ध्यानी भिक्षू आहे, शीलवान भिक्षू आहे, त्याला आंघोळीचं महत्त्व नाही आहे. आपलं मन धुण्याला विशेष वेळ घालव. शरीर धुण्यामध्ये वेळ घालवू नको, कारण तुला याच जन्मात जीवनमुक्त व्हायचं आहे. म्हणून आपलं मन धु, शरीर धुण्याला महत्त्व देऊ नको. म्हणून म्हटलेलं आहे 15 दिवसातून एकदा आंघोळ आहे भिक्षू. कशासाठी? निर्वाणासाठी, मुक्तीसाठी. झिजायचं आहे, परिश्रम करायचा आहे. फक्त वेळ घालवशील तर या मन धुण्यात घालव, शरीर धुण्यात घालवू नको. म्हणून पावसाळा, हिवाळा याच्यात काही आंघोळ रोजची करणे जरुरी नाही. ते तुमच्याकडे ठेकेदारी दिलेली आहे. तुम्ही रोज आंघोळ करा, पण मनाची काही आंघोळ करू नका. म्हणून म्हणतात बऱ्याच स्त्रिया सांगतात आम्हाला, बंदेजी मी आज आंघोळ करून नाही आहे, मी नाही येऊ शकत, नाही मोमबत्ती लावू शकत तिथं, नाही हात लावू शकत तिथे. अशी परिस्थिती आहे. भगवान बुद्धांनी तुमच्या ज्या नैसर्गिक क्रिया आहेत त्या आता होतात, त्या नैसर्गिक आहे, त्याला काय फरक पडत नाही. पण तुमचं मन साफ आहे का? भगवान बुद्धांनी इथे ब्रेक लावला ना, तुमच्या शरीराच्या याला ब्रेक लावलेला आहे, बाहेरी मार्जनाला. आंतरिक मनाला महत्व आहे की तुमचं मन स्वच्छ आहे ना, तुम्ही साफसुथरे आहात ना. हात लावायला काही बाटत नाही, मोमबत्ती लावायला बाटत नाही, वंदना करायला बाटत नाही, विहारात जायला बाटत नाही, काहीच नाही. मग तुम्ही घेऊन काय बसले? अरे क्षण तुमच्या हातात नाही, पटकन तेवढ्याच वेळात मरण येऊ शकते. मग काय कराल? मी आंघोळ केली नाही म्हणून मी पूजा केली नाही, वंदना केली नाही, पुण्यकर्म केलं नाही तर मरण तर आलं. मग पुढे गेलं ते मरण, रडत भुकत ते म्हणत मरण झालं तर दुर्गतीला गेलं. सुगती कुठे आहे? आंघोळ केली नाही म्हणून पूजा केली, आंघोळ केली नाही म्हणून मी पुण्यकर्म केलं नाही, म्हणून पुण्यकर्म करत नाही. तर पुण्य तुझ्याला बॅलन्स नाही तर पापात तर गेलं. दुःखदर्द सहन करत करत मरा लागलं. मेलो रे बापान धाव घ्या देवा, हाय रे बाबान धार गा देवा. काय? आणि जर तेच पुण्य असतं, अरे आत्ता मी पुण्यकर्म केलं, येऊ दे मरण आलं तर, पुण्यकर्माच्या चिंतनात आहो मी, काय फरक पडते मरण आलं तर? सुगती आहे, त्याची प्रमोशन आहे, डिमोशन नाही. ही कारण आहे. म्हणून महत्व आहे मन धुण्याला, शरीर धुण्याला नाही. फक्त साफसुथरं राहायचं. पूजाही करता येते, वंदनेला बसता येते, दारही देता येते, पूजेच्या सामुग्रीला हातही लावता येते. काही बंधनं नाही आहे. शरीराच्या ज्या क्रिया आहेत ते होत राहतात. तो नैसर्गिक धर्म आहे. शरीरामधून गंदगी 32 प्रकारची वाहतच राहते. त्याला भगवान बुद्धांनी ध्यान करा म्हणते. त्याच्यावर माझ्या शरीरातून ही गंदगी वाहते. मल आहे, मूत्र आहे, घाम आहे, तुका आहे, ठसा आहे, चिपुडा आहे, शेंबुडा आहे, दुनियाभर 32 प्रकारची गंदगी या शरीरात आहे. आता कुठे कुठे म्हणाल तुम्ही? शेंबुडाला म्हणून मी आता हात नाही लावत, बंतीची वंदना नाही करत. ठसा आला म्हणून मी वंदना नाही असं म्हणाल. चिपुडाला म्हणून वंदना नाही असं म्हणाल. 32 प्रकारची गंदगीने भरलेलं शरीर आहे. कुठे कुठे पुण्यकर्माला स्टाफ देता? नाही द्यावा, परवडतच नाही. पुण्यकर्म करता करता मरणे, तेव्हा सुगती होते. कोणता क्षण कसा येईल सांगता येत नाही. कोणता संस्कार उभरून येईल वर्त आणि कधी व्याकुल करेल, बेचैन करेल, अशांत करेल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण पापाचा त्याग करणे आणि पुण्याचा संचय करणे आहे. सब पाप सहकरण कुशलस्स उपसंपदा. क्षणाक्षणाला पुण्यकर्म करणे आहे. त्याच्यासाठी नैतिक जीवन जगायचं आहे. ते शील जरुरी आहे. शील आपलं अखंड राहतो. पुण्यकर्म करत राहिलं तर शील अखंड राहतो, खंडित होत नाही. त्यालाच म्हणतात नैतिक जीवन जगणे. समाजामध्ये जीवन जगतो तर आपण आपलं सदाचाराचं जीवन जगतो, म्हणजे नैतिकतेचं जीवन जगतो. ही नैतिक जबाबदारी
आपली आहे की समाजात जीवन जगताना कसं जीवन जगावं. तर बाह्य शुद्धीला महत्त्व देण्याचं बुद्धाच्या धम्मामध्ये नाही आहे. अवडंबरापेक्षा खऱ्या अंतस्थ शुद्धीलाच महत्त्व दिले आहे. फालतूचा अवडंबर आहे. दुनियाभराचा आंघोळ करा, हे करा, मगच अगरबत्ती लावा, मगच मोमबत्ती लावा, हा सारा अवडंबर आहे. एकदा व्यक्ती सामूहिक रूपाने तो वंदनेत बसला रे बसला, एकदा मोमबत्ती अगरबत्ती लावली आणि सर्वजण त्याच्यात सम्मिलित झाले, दुबारा लावायची गरज अजिबात नाही आहे. काहून? त्यांनी वंदना केली, मी थोडी केली. त्यांनी मोमबत्ती लावली, अगरबत्ती लावली, मी थोडी लावली. अरे सर्वच सहभागी झाले, पुण्यकर्मात सर्वच सहभागी झाले. एकदा मोमबत्ती लावली, अगरबत्ती लावली, धूपबत्ती लावली आणि पुष्प टाकले, सर्वजण पूजा करत आहे. आता दुबारा लावायची गरज नाही आहे. स्पेशली मी नाही लावली याचं काही देणे घेणे नाही आहे. मग असं नाही म्हणत तर की दान देताना मी माझ्या कमाईतलं नाही दिलं, मी दुसऱ्याच्या याच्यात बसलो दान देताना, दुसऱ्याच्या घरी परिधानाला गेलो आणि धर्म ऐकला आणि चुपचाप बसलो. असं नाही म्हणत की माझ्या कमाईतलं दान द्यायचं आहे मला, असं म्हणते का? दान देताना नाही, माझ्या कमाईतलं नाही. आणि मोमबत्ती अगरबत्ती लावताना मी पूजा नाही केली ना, ते त्यांनी केली, काही घेणे देणे नाही. सर्वाच्या सामूहिक रूपाने पूजेमध्ये तुम्ही सम्मिलित झाले म्हणजे त्या पुण्याचे अधिकारी बनले. तुम्हाला आता स्पेशल अगरबत्ती मोमबत्ती लावायची गरज नाही. तुम्ही समजता असे की मी नाही लावली, मी नाही केलं. मग मी नाही केलं मग आतापर्यंत काय केलं? टाइमपास. पूजेमध्ये बसून काय केलं? टाइमपास केला. पुण्य नाही पाहिजे? पुण्य भेटतोच. जो व्यक्ती सामूहिक रूपाने पूजेत बसलेला आहे, धम्मश्रवण करत आहे, वंदनेत बसलेला आहे, एकदा सर्वांनी हात म्हणून हात लावले जाते. मोमबत्ती एखादं पेटवते, सर्वजण हात लावा, सर्वजण फुलं चढवायचे प्लेटमध्ये, सर्वजण हात लावा. तुम्ही सारे पुण्यात सहभागी आहे. आता दुबारा तिथं जाण्याची गरज नाही. मोमबत्ती अगरबत्ती पुष्प लावायची गरज नाही. हे कारण आहे. म्हणून आपण स्वतः एकटं केलं पाहिजे, एकटं केलं पाहिजे असं नाही. सामूहिक रूपाने जेव्हा पुण्यामध्ये बसतो तर सर्वांचं पुण्य झालं. मोमबत्ती सर्वांकडून लावली, अगरबत्ती सर्वांकडून लावली, पुष्प भगवान बुद्धाच्या चरणात सर्वांकडून गेले. पुण्यक्रम होणेच आहे. स्पेशली आपल्याला करायची गरज नाही आहे की मी नाही लावलं, मी नाही लावलं, नाही. म्हणून बाह्य अवडंबर आहे. हे काय? अवडंबर आहे आणि अवडंबर करणे योग्य नाही. खऱ्या शुद्धीला अंतकरण शुद्ध होत आहे का? बुद्धवाणी श्रवण करतो तेव्हा एक एक शब्द आपल्या हृदयात जाऊन बसतो. ही आहे पूजा. ही खरी पूजा आहे. ही चित्ताला कुशल करणे म्हणजे पूजा. हे श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी आम्हीच पूजा आहे. श्रद्धा प्रगट केली, आपण वंदना केली बुद्ध गुणाची, श्रद्धा उत्पन्न केली. आता श्रद्धेनं बुद्धवाणी श्रवण करत आहोत. हे डायरेक्ट हृदयामध्ये जात आहे. जास्त पुण्य आहे त्याच्यापेक्षा. त्या श्रद्धेचा आधार घेतला बुद्धवाणी श्रवण करायला आणि श्रद्धायुक्त चित्ताने श्रवण करत आहोत म्हणजे चित्ताला शुद्ध करत आहोत. हे आहे खरी पूजा. आणि या प्रकारे या शुद्धीला महत्त्व दिले आहे. डोक्यावरील जटा वाढवून पांघरण्याकरिता मृगजीन पांघरूनही अंतकरणात जर पापी विचाराचे जंगल माजले असेल तर बाह्य शरीराचे परिमार्जन करून काहीही उपयोग नाही. एखाद्या साधूनं खूप जटा वाढवल्या, खूप जटा वाढवून लोक म्हणतात साधू आहे, साधू आहे, आणि गांजा फुकतो, दारू पितो. त्याला कुठला साधू म्हणायचं? अवडंबर आहे साधूपणाचं की मी साधू आहो, जटा वाढवल्या, जटा वाढवल्या. अरे आचरण कुठं आहे? तू तो नशा करता ना, दारू पितो, गांजा पितो. कुठला साधू तू? ज्याने साध्य केलं ते साधू. साधू म्हणजे चांगला, उत्तम. जे उत्तमता ज्याने प्राप्त केलेली आहे त्याला साधू म्हणणार. तो साधुत्वाच्या लेवलचा आहे. पण नुसतं बाहेरी परिमार्जन दाखवतो की माझ्या जटा आहे आणि मी साधू आहे, याला काही अर्थ नाही. भगवान बुद्धांनी याला महत्त्व दिलेलं नाही आहे की जो व्यक्ती जटा वाढवून तो डोक्यावर पांघरून घातल्यासारखं करतो किंवा एखाद्याने मृगजीन लावलेला आहे, एखाद्या हरणाचं चमडं कातडं लावलेलं आहे कमरेच्या भोवताल आणि दारू पितो, गांजा फोडतो, नशा करतो आणि
आले ससे आले, कोणते हरण आले तर हत्याही करतो. हरणाचं मृगजीन घातलेलं आहे, त्यागी इतका आहे की त्याने घरदार त्यागलेलं आहे, वस्त्र सुद्धा त्यागलेलं आहे. पण हरणाचं चमडं आलं कुठून? तू हत्या केली असेल तेव्हा तर हरणाचं चमडं लावण्याची इच्छा झाली. मग हरणाचं मृगजीन पांघरून सुद्धा फायदा काय आहे? अंतःकरणात पापी विचारांचे जंगल माजलेले आहे. हत्या करू दे, क्रोधानं बोलू दे, याला मारू दे, त्याला मारू दे, आणि मस्त आपल्या चवीसाठी जंगलात राहतो संन्यासी म्हणून आणि निष्पाप जीव घेतो. काही मारतो आणि भाजू भाजू जंगलात खातो. कोणता संन्यासी आहे? कोणता त्यागी आहे? विचाराचं थैमान माजलेलं आहे पापाच्या विचाराचं मनात. कशाचा साधू? त्याला साधू नाही म्हणल्या जात. बाह्य शरीराचे परिमार्जन करून काय उपयोग आहे? देखावा केल्याने काही फायदा नाही. हा देखावा योग्य नाही. एखाद्या व्यक्तीनं नग्नता धारण केलेली आहे, अंगावर एक वस्त्र नाही आहे, थंडीमध्ये राहतो, पावसामध्ये राहतो, झाडाखाली राहतो, नग्न आहे, कपडा एकही नाही, असा व्यक्ती नग्न आहे. परंतु विचार शुद्ध नाही आहे. मैत्रीचे विचार नाही, प्रेमाचे विचार नाही, जीवदानाचे विचार नाही, सारे चोरीचे विचार, हत्येचे विचार, नशा करण्याचे विचार. तर तुझ्या नग्नतेला फायदा काय आहे? तू वस्त्र त्यागलं, धन त्यागलं, परिवार त्यागला, घरदार त्यागलं, सर्वच त्यागलं, जंगलात गेला. परंतु मनामध्ये विचारांचे थैमान मागलेले पापी विचाराचे, तर असा तो नग्नचर्यावाला सुद्धा संन्यासी होऊ शकत नाही. जटा धारण करणे, अंगाला माती माखणे परंपरा होती पहिले. जटा धारण केले तर साधू, अंगाला चिकन लावलं तर साधू. अनशन करणारा, उपाशी राहणार, 41 दिवस 50 दिवस उपास पाण्यावर राहणे, असा साधू. पण विचार भयानक खराब, लवकर क्रोध, इकडली तिकडं सांगणे. तुझ्या या अनशनाला काय फायदा? थंडीमध्ये झोपेने अंगावर भस्माचे पट्टे लावणे, थंडीमध्ये झोपणे, अंगावर भस्माचे पट्टे ओढणे, किंवा उकिरडे बसून तपश्चर्या करणे. 2 पायावर बसायचं उकिरडं आणि तपश्चर्या करायची कंटिन्यू. इत्यादींनी ज्याच्या मनातील शंका कुशंकाचे जाळे नाहीसे झाले नाही, अशा माणसाची शुद्धी होतच नाही. शंका कुशंका ज्याच्या मनामध्ये आहे, तो कितीही तप न दुनियाभऱ्याचं करण, अवडंबर करण, तरी त्याच्या शुद्धी होऊ शकत नाही. म्हणून जो परिवारात राहणारा असेल, संसारात राहणारा असेल, त्यानं त्याग नाही केला, पण दुराचाराचा त्याग केला, दुर्गुणाचा त्याग केला, वाईट विचाराचा त्याग केला, तर तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्याने अवडंबर दाखवत आहे, संन्यास दाखवत आहे, त्याग दाखवत आहे, त्या व्यक्तीपेक्षा तो श्रेष्ठ नाही का? कारण त्याने दुर्गुणाचा त्याग केला, नशेच्या पदार्थांचा त्याग केला. भलाय तो गृहस्थी जीवनात राहतो, पण पालन तर करतो. जे आंतरिक शुद्धीला कारणीभूत आहे अशा तत्वाचं अनुकरण तर करतो. मग आंतरिक शुद्धी तर करत आहे तो श्रेष्ठ. अशा मनाची शुद्धी होत नाही जो अवडंबर करतो, देखावा करतो, त्याच्या मनाची शुद्धी होत नाही. अशा व्यक्तीच्या मनामधलं वैरही जात नाही. प्राणी मात्राविषयी वैर, त्यांची मी हत्या करून भाजून खाईन. एखादी काही बोलून गेला त्याच्याशी वैर, एखाद्यानं कोणती वस्तू दिली नाही तर वैर. तर भगवान बुद्ध म्हणतात, नाही वेरेने वेरानी संमती कुदाचनं. वैराने वैर कधीही शमत नसतो, नष्ट होत नसतो. मग कशाने वैर नष्ट होतात? अवेरेनच संमती एस धम्मो सनातनो. सनातन धर्म कोणता आहे? सनातन धर्म कोणता धर्म आहे? सनातन. सनातन म्हणजे पुरातन. सनातन धर्म कोणता आहे?
आता एवढं सांगितल्यावर माहीत झालं असं ना सनातन धर्म कोणता आहे. नाही वेरेन वेरानी. कोणता धर्म आहे पुराणा? एकदम पुराणा धर्म आहे. अनादी कालापासून चालत आलेला धर्म आहे. अनेक बुद्धांनी सांगितलेला धर्म आहे. इतका जुना धर्म आहे. कोणता? नाही वेरेन वेरानी. कोणता आहे? नाही वेरेन वेरानी संमतिद कुदाचनं अवेरेनच संमती एस धम्मो सनंतो. हाच धर्म पुरातन आहे. कोणता? सांगतो या. हाच धर्म पुरातन आहे. कोणता? नाही वेरेन वेरानी. हा धर्म पुरातन आहे. वैराने वैर कधीच शमत नाही. हा धर्म पुरातन आहे. आणि कशाने क्षमते? अवैरानेच क्षमते. हा धर्म पुरातन आहे. अनादी कालापासून जेवढे बुद्ध झाले 27 बुद्ध, त्या सर्व बुद्धांनी हाच नियम सांगितलेला आहे. इतका पुराणा धर्म आहे. एस धम्मो सनातनो. हाच धर्म पुरातन आहे, सनातन आहे. आणि सनातन धर्म हा इथून निघाला आणि घेतला दुसऱ्याने आणि आपल्या याला चिपकून दिला. आमचं सनातन, आमचं सनातन. आणि सनातन तर बुद्धाचं आहे. त्यांच्या पहिले जेवढे बुद्ध झाले त्या बुद्धांनी एकच शब्द सांगितला होते, हा वैराने वैर क्षमत नाही, मैत्रीने अवैराने क्षमते. त्याच्यासाठी प्रयत्न करा. बस हाच पुरातन धर्म आहे, दुसरा नाही आहे, हे सांगितलं. हे बुद्ध वचन आहे. हे सधम्मो सनातनो. याच्यावर ओशोनं, रजनीश ओशोनं 12 पुस्तकं काढली. एस धम्मो सनातनो. एका शब्दावर 12 पुस्तक आहे, त्याचे ग्रंथ आहे. एस धम्मो सनातनो. जबरदस्त ग्रंथ आहे. 12 भाग आहे एका शब्दावर. हाच धर्म पुरातन आहे. या प्रकारे वैराने वैर कधीही नष्ट होत नाही. अवैराने म्हणजे प्रेमाने वागल्यानेच नष्ट होते. हा पुरातन धर्म आहे. कारण प्रतिवैर करून जय मिळवणारा पराजिताच्या मनात जरी तो विजयी झाला तरी वैरबुद्धीच उत्पन्न होते. आपण एखाद्याला जिंकलं तर खुशी होते ना. आपल्याला खुशी झाली, समोरच्याला. हरलेल्या मनुष्याच्या मनामध्ये आपल्याविषयी द्वेष पैदा झाला. म्हणून दुसऱ्याला जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवा. दुसऱ्यावर विजय मिळवून घृणा तयार होते, तिरस्कार तयार होते. म्हणून त्याच्या मनामध्ये वैरबुद्धी उत्पन्न होते. म्हणून दुसऱ्यावर विजय मिळवणे सोपं आहे, पण स्वतःवर विजय मिळवणे कठीण आहे. दुसऱ्याला जिंकता येते, पण स्वतःला जिंकणे. आणि प्रत्येक व्यक्ती काय करतो? दुसऱ्याकडे बोट दाखवतो. तो सुधारला पाहिजे. सासू म्हणते सून सुधारली पाहिजे, सून म्हणते थोडीशी सासू सुधारली पाहिजे. बाप म्हणते पोट्ट सुधारलं पाहिजे, आणि पोट्टा म्हणते बाप दारुडे आहे, विहारातच येत नाही, बाप सुधारला पाहिजे. पोरगी म्हणते माय सुधारली पाहिजे, आणि माय म्हणते हे पोरगी थोडीशी सुधारली तर बरोबर आहे. मायले माहीत आहे हिच्यामध्ये धर्म नाही किंवा हिच्यामध्ये शिस्त नाही, आम्हाला काय शिकवणार. तर तिला वाटते की माय सुधारली पाहिजे, पहिले चिलवान बनली पाहिजे, सदाचारी बनली पाहिजे, मग आमच्याशी व्यवहार चांगला करेल, मैत्रीपूर्वक राहील, प्रेमपूर्वक वागेल, मैत्रिणीसारखे व्यवहार करेल, मग धर्मही सांगेल. तिला कसं वाटते, हिला असं वाटते. प्रत्येक व्यक्ती दुसरा सुधारला पाहिजे, दुसरा सुधारला पाहिजे, पण मी सुधारलो पाहिजे असं कोणीच नाही म्हणत. ही भावना सर्वांमध्ये आहे. म्हणून स्वतःवर विजय मिळवणे कठीण आहे. दुसऱ्यावर विजय मिळवणे, दुसऱ्याला जिंकणे, त्याला मी सुधरवलं, त्याला मी सुधरवलं. हा बरोबर आहे, तू सुधरवलं त्याला, तो सुधारला. तू कधी सुधारशील? मी नाही सुधरत ना.
मला वाटते माझ्यामुळे अनेक लोक सुधरत आहेत, मी सुधरत आहो का? ते दिसलं पाहिजे, मी सुधारलो पाहिजे, माझ्यातले दुर्गुण त्यागले पाहिजे, तेव्हा दुसरे आपोआप मला आदर्श मानून सुधारतील. मीच नाही सुधारलो तर दुसऱ्याला काय सुधारलं? दुसरे आपल्या पुण्याने सुधारले, त्याला मार्ग मिळाला, धर्म मिळाला, आचरण केलं, सुधारले ते. तू थोडे सुधारवलं. मला वाटते की मी सुधारवलं तुम्हाला, पण तुम्ही तुमच्या कर्माने सुधारले, तुम्ही प्रयत्न केले म्हणून सुधारले. हे जाणतो का? नाही, माझ्यामुळे सुधारलं. अरे कोणी कोणामुळे नाही सुधारत, तो स्वतःवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून सुधारतो. कोण कोणाला सुधारवते आणि कोण कोणाला बिघडवते? बरेच लोक म्हणतात मायापुराले यानं बिघडवलं, त्या समाजानं बिघडवलं, त्या लोकांनी बिघडवलं. अरे कोणीच नाही बिघडवत. त्याचे कर्म जर त्या प्रकारचे असेल तर बालपणापासून त्याला वळण तशा तऱ्हेचं आवडेल, त्याची मानसिकता तशी होईल. लहानचं लेकरू, आज जर लहानची पोरगी असेल 7 वर्षाची, ते तिथूनच तयार होते. संस्कार जन्माला घेऊन आल्याने वेगळं वळण घेते. शिवी देणे, झगडा करणे, दुनियाभराचं बाहेरच शिकून येते. म्हणते बाहेरचं काय उपजत गुण आहे, काही मायेचे गुण असतात पोरीमध्ये. बुद्ध म्हणतात मायेचे उपजत गुण पोरीत असतात. मग ती जर गर्भ अवस्थेमध्ये आळस केला असेल, तिनं झोपा काढल्या असेल, तर पोरगी झोपाळून निघणार. तिनं वाचन केलं असेल तर ग्रंथ हातात घेणारी निघणार. विहारात गेली असेल, ध्यान केलं असेल, वंदना केली असेल, तिलाही आवडेल. सुप्त गुण म्हणतात त्याला. माय बापाचे सुप्त गुण मुलामध्ये असतात. काही त्याच्या कर्माचे असतात, काही त्याचे आई वडिलाचे सुप्त गुण असतात. त्याने तो हाडा मासाचा पुतळा जन्माला येते. मग आपण म्हणतो हे सुधारलं पाहिजे, ते म्हणते ते सुधारलं पाहिजे, पण मी सुधारलं पाहिजे कोणीच म्हणत नाही. प्रत्येक जण दुसऱ्यावर दोष देते. आपला व्यवहार जर सुधारला तर समोरच्याला वाटेल हा बदल घडला, आपण याच्याशी व्यवहार करताना आता आपणही बदललं पाहिजे. आपोआप बदलाव येते, त्याच्या संसारामध्ये सुख येते. तो दुसऱ्याकडे बोट दाखवते, हे का नाही सुधारत, हे का नाही सुधारत. अरे तू सुधार पहिले. तू सुधारल्यावर समोरच्याला वाटेल ना की याच्याशी व्यवहार आपण गलत करणे योग्य नाही, कारण हा आपल्या जागेवर बरोबर आहे. पण त्या व्यक्तीला काय वाटते, मी सुधरूनच आहो, समोरच्याला सुधरावं. पण किती बिघडून आहे, किती दुर्गुण आहे तर समोरच्याला दिसते म्हणून तो त्या प्रकारे वागतो. हे नाही विचार करत आपण. या प्रकारे आपण दुसरा काय करते म्हणून काही घेणे देणे नाही. आपण आपलं भविष्य पाहावं आणि भविष्यकाळ याच्यात सुधार करावा. या प्रकारे म्हणून मनाचा समतोलपणाच ठेवावा. म्हणून आपलं मन आपल्या ताब्यात असलं पाहिजे. पृथ्वीप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील क्षमाशील वृत्ती बाळगावी. पृथ्वी काय करते, एखाद्या व्यक्तीनं खोदलं, नाराज होते, दुखी होते. मी तुला खोदीन असं म्हणते काय, बदला घेईन म्हणते. कितीही खोदते मनुष्य तरी काहीच म्हणत नाही. अशा प्रकारे एखादी मूर्ख व्यक्ती आपल्याला क्रोध आणतो, द्वेष आणतो, नुकसान करण्याची भावना करतो. आपण काय केलं पाहिजे, संयम बाळगला पाहिजे, समतेत राहिलं पाहिजे. मूर्खाच्या तोंडाला न लागण्यामुळे आपली भलाई राहणार, म्हणून समतेत राहिलं. या भूमीप्रमाणे क्षमाशील वृत्ती जर राहिली, ठीक आहे तुला माफ केला बरं. कधी कधी समाजामध्ये चांगलं वागू नये, परिणाम काय येतात, परिणाम वेगळेच येतात. तेव्हा कठोर कदम उचलावा, परंतु समोरच्याचं नुकसान होईल असा नाही. भावना नुकसानाची नसावी, आपल्या बचावाची आणि त्याच्या हिताची असावी. तेव्हा कठोर कदम उचलायला बुद्धाने मनाई केली नाही. नाहीतर बरेच वेळा काय झालं, भिक्षू लोक ध्यानी निघाले, ध्यान करायला लागले, निर्वाणासाठी झटायला लागले, आणि जसे बसून होते गुफेमध्ये इकडे तिकडे जंगलामध्ये, तर हत्या करणाऱ्याने काय केलं की भिक्षूंना संपवा, धर्म आपोआप संपून जाईल. याचा धर्मनिष्ठा नाबूद करायचा आहे ना, पहिले कोणाला संपवा, धर्म प्रचारकांना संपवा. प्रचारकाला संपवण्यासाठी एक भिक्षूचं मुंडकं जर आणन त्याला 100 काळशा पण देतो सोन्याच्या मोहरात. सुरू केलं. किती भिक्षू मारले, मुंडके कापून नेले पुष्पमित्र शुंगाच्या याच्यामध्ये. किती भिक्षू मारले, संख्या, एकूण संख्या किती आहे, ज्यांच्या गर्दनी कापल्या
60,000. किती भिक्षू कापले? 60,000. कोण म्हणते असं? असं कोण म्हणते? बाबासाहेब. कोणत्या ग्रंथात? भाषणखंड 18 भाग 3. 60,000 भिक्षूंची कत्तल झाल्यामुळे भारतातून धम्म लोप झाला म्हणते. कारण धम्माचा प्रचारक उरला नाही. त्यामुळे आणि तेच वचन तुम्हाला कुठे भेटेल? क्रांती प्रतिक्रांती ग्रंथ, बाबासाहेबाचा छोटासा ग्रंथ आहे. ते 22 पुस्तकं घेतले तुम्ही, सट घेतला का त्याच्यात तो येऊनच जाते. क्रांती प्रतिक्रांती. त्याच्यात चॅप्टर दिलेला आहे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे. त्याच्यात ते एक कारण आलेलं आहे की भिक्षूंच्या 60,000 भिक्षूंची कत्तल केल्यामुळे भिक्षूंच्या धम्मप्रचारकाचा तुटवडा पडला. त्यावेळेस पांढऱ्या कपड्यातल्या गृहस्थ लोकांनी भिक्षूंचे धार्मिक विधी संस्कार करणं सुरू केलं. परंतु संसाराला चिकटून असल्यामुळे ते समाजाला हानीपासून वाचवू शकले नाही. परित्राण विधी, धार्मिक संस्कार विधी करू शकले. भिक्षूची जागा घेण्याचे प्रयत्न केले पांढऱ्या वस्त्रातल्या गृहस्थाने, पण संसाराला चिकटले असल्या कारणाने ते आपल्या उद्योगधंद्याशी असल्यामुळे ते समाजाला हानीपासून वाचवू शकले नाही. म्हणून ज्या धर्माचा धर्मगुरू राहणार नाही तो धर्म नेस्ता नाबूद होऊन जाणार. कोण पाहिजे प्रचारक? 24 घंटे सेवा देणारा. तेव्हा धर्म जिवंत राहते. गृहस्थानं कितीही प्रयत्न केले, पांढरे कपडे घातले, लोकांच्या घरी परित्राण केले आणि शिबिरं चालवले, तरी धर्माचा प्रचार होत नाही. त्यांचे घरं भरतील, प्रसिद्धी होईल, पण प्रचार होत नाही. का होत नाही? कारण एका चाकानं कधीही गाडा चालत सरस. म्हणून 4 चाक आहे गाड्याचे, पण 4 चाकानं भलाही नाही चालला तर 2 चाकं तरी पाहिजे, तेव्हा गाडा चालते. आणि जे मुख्य चाक आहे होल अँड सोल पॉवर, त्यालाच काढून फेकण्याचे प्रयत्न केले तर काय होईल? कारण ज्याच्याजवळ ती विद्या आहे, जो 24 घंटे त्याला वेळ देते, जो कंठस्थ करून ठेवलेली आहे, ज्यांच्यामुळे आज त्रिपिटक आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. नाही तर बाबासाहेबांच्या हातात काय लागलं असतं? त्या 500 अरंत भिक्खूंनी त्रिपिटक जर ताडाच्या पानावर लिहिला नसता आणि ते एक एक अशोक सम्राटाने एक एक प्रचारक विदेशात पाठवला नसता तर तो त्रिपिटक जपून राहिला नसता. आणि म्हणून बाबासाहेब श्रीलंकेत गेले, ब्रह्मदेशात गेले आणि तिथून धर्म पुन्हा शिकून घेऊन आले. भारतातला नष्ट नव्हता झाला धम्म, भारतातून पुरेपूर नष्ट नव्हता झाला. बाबासाहेब होते त्यावेळेस आनंद कौशल्यान बनते होते, महापंडित म्हणतात त्यांना, विद्वान महापंडित. त्याच्यानंतर धर्मकीर्ती बनते होते दत्तवाडीचे. त्यानंतर तो त्रिलोक्याचा संरक्षित होता, पण तो चोलना पॅन्टवाला याच्यातलाच होता, तो त्या ख्रिश्चनची मिशनरी चालवणारा आणि ते भेसळ करणारा. म्हणून बाबासाहेबांनी त्याला विचारलंच नाही. इंग्लंडवरून तो भारतात आला होता आणि दीक्षा घ्यायची होती बाबासाहेबांना. त्या आनंद कौशल्यान बनतेला लेटर पाठवलं, पण आनंद कौशल्यान बनतेची एक भिक्षू संघाची मीटिंग होती इथे श्रीलंकेला, म्हणून ते त्याच दिवशी त्यांचं विमान होतं आणि त्यांना विमानतळावरच पता लागला की बाबासाहेब दीक्षा घेणार आहे. त्यांचं जाण्याची तयारी आणि बाबासाहेबांची इकडं दीक्षेची तयारी, ते नाही राहू शकले. त्यानंतर जे श्रीलंकेचे बंदेजी होते, ग प्रज्ञानंद गलगेकर म्हणतात त्यांना, ते भारतात होते, बालपणापासून भारतात होते. तर ते इथे रिसालदार पार्कमध्ये इथे लखनौला राहत होते, त्यांचं मोठं विहार आहे. त्यानंतर ब्रह्मदेशाचे बंतेजी भारतात राहत होते, चंद्रमणी बंतेजी, ते सुद्धा बालपणापासूनच होते. तर त्यांचं प्रस्थ होतं भारतामध्ये. तर एवढे भिक्षू होते, संघरक्षित होते, शांतरक्षित होते, त्यांना पाठवलं ब्रह्मदेशामध्ये. तर जे सम्राटाने इथून पाठवलेले काही होते असे भिक्षू तिथे जाऊन प्रचार केलेला, त्या ठिकाणी धम्म रुजवला. तर असे भिक्षू होते. म्हणून बाबासाहेब म्हणतात धम्म भारतातून पुरेपूर नष्ट नाही झाला, फक्त त्याच्या फांद्या वाढलेल्या आहे.
पण मुळं मात्र ओलेच आहे. म्हणजे भंतेजी होते म्हणून ते हजाराला लाखाला भारी होते ना. 4 जरी असेल तर म्हणजे धम्म पुरेपूर नष्ट झाला होता का. पण सांगताना स्टेजवर सांगणारे बाबाडे हकलणारे काय सांगतात, धम्म पुरा भारतातूनच नष्ट झाला होता, बाबासाहेबांनाच आणला असे सांगतात. सांगताना म्हणजे ते भिक्षू जे होते गेले, काहीच नव्हतं. बाबासाहेब म्हणतात मी त्याला पाणी टाकलं, फक्त मुळं जीवित होते, मी त्याला पाणी घातलं तर शाखा आल्या, हिरवं झालं झाड. भिक्षू होते नव्हते असं नाही. तर या प्रकारे बाबासाहेबाला धम्म त्या अनंत भिक्षूंनी ताडपत्रावर लिहिल्यामुळे, त्याच्यानंतर कागदावर लिहिल्यामुळे, कागदावर लिहिण्यात आला श्रीलंकेमध्ये, तेव्हा कुठं तो इथपर्यंत पोहोचला. आणि सम्राटाने ते अनंत भिक्षू लोकांचे वचन दगडावर करून ठेवले, लेख बनवून ठेवले. त्याच्यामुळे जीवित राहिला. लेख पुरातत्व विभागामध्ये. म्हणून बाबासाहेब श्रीलंकेत गेले. त्या ठिकाणी गुणरत्न तिलके नावाचा एक गायक होता, त्याच्याकडून वंदना कॅसेट बनवून आणली वंदनेची, आणि पूजेला लागणारं साहित्य कसं असते श्रीलंकेत पाहिलं. आणि त्यांनी पांढरा शुभ्र कपडा, एक असा धागा, पांढरा धागा कच्चा, एक पाण्याचं मडकं, फुलं, पिंपळाचे पानं, हे सर्व बाबासाहेबांनी सामुग्री लिहून आणली आणि त्यांच्या वंदनेच्या पुस्तकात एका शेवटच्या पानावर छापली. भारतात येऊन 1956ला पुण्यावरून प्रकाशित केलं ते पुस्तक, बुद्ध पूजा पाठावली. आणि तेच सामोर येणारे लोक आता बाबासाहेबाला विरोध करत आहे, बाबासाहेबांनी केलेलं नष्ट करण्याचे प्रयत्न करत आहे. काय नष्ट करत आहे? पाणी ठेवायचं नाही, लोटा ठेवायचा नाही, पांढरा कपडा नाही, पांढरा धागा नाही. काय करत आहे? बाबासाहेबांनी दिलेलं नष्ट करण्याच्या मार्गात. जे परंपरा बुद्ध धम्मामधले आहे, काही प्रतीक आहे ज्याच्यामुळे धम्म जिवंत राहते, ते सारेच्या सारे प्रत्येक नष्ट करण्याच्या मार्गात लागलेले आहे. आणि सांगतात काय, आम्ही बाबासाहेबांच्या संस्थेचे लोक. बाबासाहेबांची संस्था तर केव्हाचीच नष्ट झालेली आहे, ओरिजिनल केव्हाचीच गेली. 4 संस्था बनलेल्या आहेत, 5 संस्था आहे, एका संस्थेच्या 5 आहे. माहिती आहे तुम्हाला? चंदू पाटलाची अलग आहे, यांची अलग आहे, भावाच्या 2 आहे, 5 आहे अशा. मग कोण नाश करत आहे? नाशास कारणीभूत कोण आहे? इकडं भिक्षूचा विरोध, तिकडं धम्माच्या प्रतीकांचा विरोध. धम्म राहील का? हे कारण आहे. म्हणजे आपणच एक चाकाने चालायला प्रयत्न करतो आणि दुसऱ्या चाकाला काढून फेकायला प्रयत्न करतो. गाडा कसा चालणार? चालेल का? धम्माचा गाडा चालतच नाही. जोपर्यंत आम्ही दोनही चाकं एक येत नाही तोपर्यंत धम्माचा गाडा चालत नाही. म्हणून भिक्षूच्या चुगल्या बंद केल्या पाहिजे, भिक्षूच्या निंदा बंद केल्या पाहिजे, भिक्षूचा विरोध बंद केला पाहिजे. विहारात विरोध आहे, भिक्खू नाही पाहिजे. आम्ही शहाणे बनलेलं, आम्ही शिकवू शकतो, आम्ही. मग आता शिकवू शकता, शिकता कोणाकडून? धर्मगुरू, तो अभ्यास तोच आहे, त्याच्यात अभ्यास आहे. तुमच्यात अभ्यास कुठे आहे? पुस्तकं वाचले तर ज्ञानी नाही बनत. कारण बुद्धांनी याच्यात सांगितलं धम्मपदात, न तेन पंडितो होती बहुभासती अप्पंपीन सुत्वानं धम्मं कायेन पස්සती. खूप पुस्तकं वाचले आणि खूप ऐकलं म्हणून तो पंडित होत नाही, विद्वान होत नाही. थोडंसं ऐकत असेल आणि त्यानुसार आचरण करत असेल तर तो विद्वान होईल. मग कुठे गुरु मानला तुम्ही? कोणता गुरु मानला? कोणत्या गुरुकडे शिकले त्रिपिटक? पुरावे सांगा. पुरावे नाही देत आहेत. आपल्या मनातलं सांगतात, जे मनात उत्पन्न होईल ते. आणि कोणत्याच ग्रंथामध्ये भिक्खूचा विरोध करा असं लिहिलेलं नाही. बाबासाहेबांनी लिहिले का? लिहिलेलं नाही. भिक्खूचा विरोध का? हर जाग्यावर हर वेळेस भिक्खूचा विरोध करून धर्म ऐकायचा नाही आणि बाकीच्या वेळेस मार्गदर्शक शिबिरं घ्यायचे. मार्गदर्शक लोकांना हे सांगायचं, काय सांगतात? विरोध. यानं धर्म वाढतच नाही, घटते.
सर्वजण एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र येऊन एकमेकाशी चर्चा करून धर्मश्रवण केला पाहिजे ना. मग त्याचा एकजूट होऊन, एक संघ होऊन, एक विचारी होऊन, एक सूत्रीपणा येऊन धर्म प्रचार केला पाहिजे. धम्माचा प्रचार झपाट्यानं होतो. मिशनरी कारणीभूत काय आहे धम्माच्या प्रचारासाठी? मिशनरी. म्हणून बाबासाहेबांचं ध्येय काय होतं? मी मिशनरी समाज बनवीन. आणि आखर काय झालं? म्हणून धम्म रासाचं कारण बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांतीमध्ये टाकलेलं आहे. 60,000 भिक्षूंची कत्तल झाल्यामुळे धम्माचा प्रचार उरला नाही आणि गृहस्थाने प्रयत्न केले धार्मिक विधी संपन्न करण्याचे, त्या भिक्षूंची जागा घेण्याचे, पंडितगिरी दुकानदारी लावण्याचे प्रयत्न केले, पण सफल झाले नाही आणि होणारही नाही. होणारच नाही. कारण जोपर्यंत धर्मगुरूला महत्त्व देत नाही, आज जे तुम्ही जिवंत आहे या अवस्थेमध्ये कुणामुळे? धर्मगुरूमुळे. तुम्ही आज बौद्ध म्हणून आहे इथे भारतात, कशी? कुणामुळे? तुम्ही ओळख कुणामुळे? तुम्हाला कोण ओळखते बौद्ध देशातले लोक की बुद्धिस्ट आहे म्हणून? भिक्खू सांगेल तेव्हाच ना. हमारे समाज भी भारत में भी बुद्धिस्ट है, महाराष्ट्र में ज़्यादा है, और वो बाबा साहब के इससे प्रेरित हुए बुद्ध के तरफ गए हुए बहुत सारे हैं. आता त्या लोकांना वाटत नाही बुद्धिस्ट आहे म्हणून भारतात का वाटत नाही? कारण त्यांचा संपर्क कुठे येतो? उठले सुटले विमानानं आले तर दिल्लीला येईल, नाही तर बुद्ध घ्यायला येईल आणि निघून जाणार कुठून? तिकडल्या तिकडच जाईल. तर ना बिहारमध्ये बुद्धिस्ट आहे, ना यूपीमध्ये बुद्धिस्ट आहे, ना MP मध्ये बुद्धिस्ट आहे. त्यांचा संबंध कुठं कोणाशी येते? नॉन बुद्धिस्ट. म्हणून ते लोक म्हणतात की भारतात बुद्धिस्ट नाही. आपण महाराष्ट्रात येऊन पाहिलं का? महाराष्ट्रात जेव्हा ते फिरल किंवा त्यांना फिरवाले लावा लागल तेव्हा जाणतील, अरे सबसे ज्यादा बुद्धिस्ट महाराष्ट्र में है. आणि त्यांना बोलवा लागेल आपल्याला कोणत्या ना कोणत्या कार्यानिमित्त. बोलवतो का? नाही बोलवत. त्याचा खर्च करायला पाहत नाही. विमानाची तिकीट द्यायला लागते येण्या जाण्याची, त्याचा खाण्यापिण्याची व्यवस्था करायला लागते. तर ते करतो का? नाही. लाख लाख रुपये पगार असून 10 रुपयावर लटकून हवा. दान देताना कुठे लटकलेला? 10 रुपये शिवाय जास्ती 20 रुपये 50 रुपये. दानाची क्रिया कुठे वाढते? इतका लोभ आहे. हा लोभ जोपर्यंत त्यागत नाही तोपर्यंत समाजाचं भलं करू शकत नाही. लोभ आहे. कुठं नेणार लोभ करून? कोणासाठी कमवत आहे तुम्ही? सोबत तर जाणार नाही आहे आणि प्रत्येक जण कमवणार आहे. तुम्ही कमवून ठेवलं तरी पोरं कमवणार आहे. मग कोणासाठी कमवत आहे? सोबत नेण्यासाठी. मग त्या धनामध्ये दान पुण्य कर्म करून त्याग कुठं आहे तुमचा? सारा त्या धनाला तर चिपटून आहे, चिपकलेली आहे, सोडायला तयार नाही. 10-20 रुपयाच्या पुढे 50 रुपयाच्या पुढे गेलेच नाही. धम्माचा प्रचार असा नाही होत. बाबासाहेब जेव्हा याचे सभा घ्यायचे तर प्रत्येक लोक त्यावेळेसचा 1 रुपया जमा करायचे. तर त्यावेळेसचा विचार करा, तो 1 रुपया 1000ची बराबरी होती तेव्हाचा 1 रुपया. तरी परिस्थिती ओंजळीनं पाणी पिण्याची होती, दुसऱ्याचे काम करण्याची होती, ढोरं ओढण्याची होती. तरी बाबासाहेबाच्या सभेला 1-1 रुपया जमा करून पोतली बाबासाहेब आल्याबरोबर सोपवून दे. तेव्हा त्यांची मुवमेंट, तेव्हा त्यांची चळवळ चालली, गतिमान झाली. तेव्हा त्यांनी धम्म इथपर्यंत आणला त्या चळवळीमुळे. आणि तुमची चळवळ खच्चीकरण झालेल्या आपसात तंगडी खिचता खेकड्यासारखी. तो कोण पुढे चालला, तो कोण पुढे चालला, हे बाई कोण पुढे चालली, खिचले. कुठे आहे? खेकड्याची वृत्ती भरलेली आहे आमच्यामध्ये, तंगडी खिचण्याची. एक खेकडा वरतं चढत असला दुसरा काय करते? त्याची तंगडी धरून खाली ओढते, तिसराही त्याच्या तंगडीला चिपकते. एक झाला का दुसराला लाईन लागते द्यायची. तंगडी खिचण्याची वृत्ती बंद केली पाहिजे आणि त्याग भावना आली पाहिजे की नाही धम्माचा प्रचार झाला पाहिजे. याच्यासाठी मी माझ्या धनाने किती योगदान करू शकतो, मी श्रमाने किती योगदान करू शकतो, धन तन मन आणि धन किती खर्च करू शकतो, हे जोपर्यंत तुमच्यामध्ये रुजणार नाही ना तोपर्यंत धम्माचा प्रचार होणारच नाही. एकमेकाचा विरोध जोपर्यंत करत राहणार, एकमेकाचं डिमोशन जोपर्यंत करत राहणार, एकमेकाच्या चाळे चुकले जोपर्यंत करत राहणार आणि समाज आपल्याकडे खिचणार, भिक्षूकडे गेलाच नाही पाहिजे, माझ्याकडे आला पाहिजे, मी जास्त शिबिरं घेतो, माझ्याकडे लोक जोडले पाहिजे. जोपर्यंत ही अकुंचित भावना आहे, दृष्टाचाराची भावना आहे, हे जोपर्यंत नष्ट होत नाही ना तोपर्यंत समाज एकीनं संघटनेनं लढूच शकत नाही आपल्या अधिकारासाठी आणि मुक्तीसाठी. हे केव्हाही लक्षात ठेवलं पाहिजे.
आणि हेच गटाऱ्यातमध्ये आम्ही लोळत आहोत. हा तो त्या गटाऱ्यात लोळत आहे ना, हा या गटाऱ्यात लोळत आहे. हे माझे उपासक, हे माझे उपासक, हे मला साथ देणार आहे, ते त्याला साथ देणार आहे. याच्यामुळे काय होत आहे? नाही तर गच्च विहार भरायला पाहिजे ना. किती लोकांची संख्या आहे तुमची इथं? 200 दोन्ही 400 लोक विहारात पाहिजे, पती पत्नी धरून, पोरं सोडून. खाण्यासाठी, नाचण्यासाठी, दुसरं काय? आणि तुम्ही जे वर्षावासाच्या नावावर जे पैसे काढत आहे ना, हे तर एकदमच गलत आहे. हे एकदम बेकार आहे. खराब अवस्था आहे तुमची. का असं का म्हणतो मी? तुम्ही पैसा कोणासाठी काढत आहे? जे लोक विहारात नाही आहेत त्याच्यासाठी खाऊ घालण्यासाठी पैसा काढत आहे. चोराचा हात भरत आहे तुम्ही. तुम्ही पैसा द्या, आम्ही तुमचे नौकर आहोत, तुमच्यासाठी खाना तयार ठेवू, तुम्ही या ना खाऊन जा. धर्म ग्रहण करण्यासाठी नका येऊ, बुद्धिस्ट बनण्यासाठी नका येऊ, उद्या चालून तुमच्या पिढीवर संस्कार टाकण्यासाठी नका येऊ, धम्माचा गाडा तुमच्या पोराने ओढला पाहिजे त्याच्यासाठी नका येऊ. खासाठी या. आम्ही नौकर आहोत, बावरजी बनलेला आहोत, स्वयंपाक बनवून ठेवतो, तुम्हाला जे जे आयटम लागते ते आम्ही बनवून ठेवू, या ना खाऊन जा. काय निमित्त भेटलं तुम्हाला वर्षावासाचं, भिक्षूचं, समापनाचं, आणि चोराचे हात भराले, अधार्मिक लोकांना खाऊ घालाले. गलत आहे. तुम्हाला जर कार्यक्रम करायचा आहे तर इथे गोंदियाच्या विहारामध्ये 1 रुपया नव्हता बायाजवळ. माझा वर्षात होता तेव्हा त्यांना म्हणलं तुम्ही बंदीजी म्हणे पैसे नाही आमच्याकडे. म्हटलं चिंता नका करू, कार्यक्रम मी करतो. कसा करायचा? मी खर्च करतो. नाही नाही तुम्ही नका करू, आम्हीच करतो, पण पैसे नाही. म्हटलं ठीक आहे. बोलवलं सर्वांना बोलवलं विहारामध्ये, सभा घेतली आणि त्या सभेतल्या 20 बाया होत्या. 20 जणीतून एकीला उठवलं अध्यक्षींना. म्हटलं या समाप्तीला तू काय दान करतो? म्हणजे 1 कट्टा डाळ. दुसरी उठली म्हणते तू काय दान करतो? 1 कट्टा चावल. तिसरी उठली म्हणते 2200 रुपये. चौथी उठली म्हणते 1000 रुपये. पाचवी उठली म्हणते 2000 रुपये. 40,000 रुपये मी एका जाग्यावर उडवले. जाग्यावर बसल्या ठिकाणावर 40,000 रुपये झाले. काय लागलं? संघदानासाठी, लोकांच्या खाण्यासाठी नाही, संघदानासाठी. झालं ना संघदानासाठी 40,000 रुपये झाले, येण्या देण्याचा खर्च निघते, तीव्रदान होते. तुम्हाला काय नाही. धार्मिक लोकांची कमी नाही, तुमच्यातलेच निवडा आणि 5-5 हजार रुपये तुम्ही द्या. 20 लोक किती होते? 5-5 हजार रुपये दिले तर 20 लोकांचे किती होते? पुढे गेले. मागायला जायची गरज पडली कोणाच्या दारावर? जो विहारात येत नाही त्याच्या दारावर हात जोडता. अधार्मिक व्यक्तीच्या, जो बुद्धिस्ट नाही आहे, त्याला विहाराची आवड नाही आहे, धर्माची आवड नाही, अशाच्या दारावर चालले तुम्ही. हे माझे ऑनलाईनचे लोक ऑनलाईनवर राहतात, याच्या दारापर्यंत कोणी 1 रुपया मागायला जात नाही. ते फक्त मेसेज पोहोचवतात की बंदीजीचा वर्षावा समापन आहे, आपल्याला दान देणे आहे. 35-40 हजार रुपये मागच्या वर्षी जमा केले, दान विहारात पोहोचवलं. ऑनलाईन पुढे जा लागलं. मग तुमच्यापेक्षा पहा ना, ऑनलाईन असणारे लोक श्रेष्ठ आहे. तुम्ही विहारात येऊन काय दान करता? धडा गतीचं दान नाही. काय 500 रुपये दान कराल जास्तीत जास्त. विहारात येऊ नये, प्रेरणा मिळाली नाही तुम्हाला 5,000ची. काय हे असे कार्यक्रम नसते केल्या जात आणि असा धर्म नाही पोहोचवल्या जात. कंजड लोक कोणीही पण्या कामाचे नाही, तो नावाचा बौद्ध आहे. लाख रुपये पगार आहे, पण देताना 5,000 रुपये तो देऊ शकत नाही एकामध्ये कार्यक्रमाने. काय आहे त्याची इमेज? काय आहे त्याची पोच? त्या समाजामध्ये खालच्या दर्जाचा आहे. खातो बाबासाहेबांच्या नावावर, नोकरी कमवली, पैसा कमवतो बाबासाहेबांच्या नावावर, बुद्धाच्या भूमीतलं अन्न खातो, बुद्धामुळे सुंदरता आली त्याच्या अंगावर, आणि काय देतो समाजाला? वर्षातून 5,000 वर्षावासाला देऊ शकत नाही. भीक मागायची गरज पडते, अधार्मिक व्यक्तीच्या दारावर पावती बुक घेऊन जावं लागते तुम्हाला. काय परिस्थिती आहे तुमची? नोकरीवाले लोक असून सुद्धा एवढं खालची परिस्थिती आहे. ही परिस्थिती नाही पाहिजे. प्रत्येकानं हात वर केला पाहिजे की लागले माझ्याकडून 5,000. तुमच्या जाग्यावरच 20 लोकांचे तयार होतात, तिथं कोणाला मागायची गरज नाही. आणि त्या अधार्मिक लोकांसाठी, विहारात न येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही भोजन पकवता आणि त्या धार्मिक स्थळावर खाऊ घालता आणि त्यांची गर्दी मचवता.
धर्म ऐकायला गर्दी झाली पाहिजे. भिक्खू संघ येणार आहे, महापरित्रण आहे, महापुण्य कर्म आहे, आम्हाला सहभागी होत आहे, याच्यासाठी गर्दी नाही बसवणार तुम्ही लोक. आग्रह करता, त्याला निमंत्रण देता, या जेवाले साहेब, द्या 500 रुपये, या जेवाले. नौकर आहे, त्याच्या घरी त्याला खालीच नाही भेटत. विहारात चटक्यात बनवून ठेवा तुम्ही. हे धर्माचे रूल नाही आहे, लक्षात ठेवा. असा धर्म नाही वाढत. तिथल्या तिथं 40,000 रुपये त्यांचे जमा करून दिले बसल्या ठिकाणावर. याला म्हणते धर्म. 3 महिने धर्म ऐकला तर मागं नाही हटल्या, त्या लागले म्हणे आमच्याकडून. आणि कशा तरी करत होत्या, पैसे नाही पैसे नाही. 40,000 रुपये जाग्यावर जोडले. आता तुम्हाला काय गरज आहे म्हणलं. तर बाकीचे लोक जर पुन्हा असेल ज्यांच्यापर्यंत तुम्ही हे पोहोचवाल की पुण्यकर्माचं काम आहे, पहा तुम्ही. तर कट्टेच्या कट्टे जमा झाले, दुनियाभराचे कट्टे जमा झाले. आणि इतका बंदा नगर आले जेवाले, 2-3 नगर आले जेवाले, सरलं नाही एवढं बनवलं ते. आणि पैसेही उरले शेवटी. टेक्निक आहे, त्या टेक्निकनुसार तुम्ही चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पावत्या बुक घेऊन अधार्मिक लोकांच्या दारावर जायची वेळ येते, जो विहारात पाय नाही टाकत. त्याच्याकरता घेऊन काय करता तुम्ही? त्याच्याकरता पैसा भिक्षुले देता जबरदस्तीचा, दानाच्या रूपात. अरे हट, बेकार आहे. असं दान नाही होते. त्याच्या मनात द्यायची भावना नाही, दारावर गेले म्हणून देत आहे. दारावर तर कोणाच्याही धर्माच्या तुम्ही लोकांच्या दारात तरी देते. ठीक आहे, दान होय का? त्याला देणगी म्हणतात, देणगी. वर्गणी म्हणतात, दान नाही म्हणत. दान त्याला जर धर्म कळला असेल आणि त्यानं धर्म ऐकला असेल, तो धावत येईल, माझं पण दान स्वीकारा, 5,000 मी पण देतो, माझं पण दान, मला पण सम्मिलित करा, माझा पण परिवार सुखी झाला पाहिजे. याला म्हणतात दान. दानाची क्रिया अजून समजली नाही. हे मागू आणतात जबरदस्तीनं. दे ना बाबा, दे ना बाबा, तो घ्या, 500 घ्यायची तर 50 घ्या. मजबूर आहे दारावर गेल्यामुळे. दारावर गेल्यावर तर भिकाऱ्यालाही देते. पण तुम्हाला काय समजतो तो? वर्गणी मागणार, भूक मागणार, त्याला तेच समजतो. तुम्ही दानासाठी आले असं कदापि समजणार नाही, कारण ते दान नव्हेच. भगवान बुद्धांनी त्याला दान म्हटलंच नाही. दानं ददन्तु सद्धाय. ज्या व्यक्तीने 3 महिने धर्म ऐकला, त्याच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली, तेव्हा तो 1 रुपया देईल तरी त्याचा श्रेष्ठ आहे 1000 रुपयाप्रमाणे. का? धर्म ऐकून देत आहे तो. धर्मामुळे प्रेरित होऊन देत आहे. त्याला मागायची गरज नाही पडली. तो उलट म्हणतो, माझा परिवार सुखी झाला पाहिजे, माझ्या घरात शांती राहिली पाहिजे, माझ्या घराची सुरक्षा झाली पाहिजे, म्हणून माझं पण दान स्वीकार करा, मला पण सम्मिलित व्हायचं आहे. हे आहे दान. याला दान म्हणतात. आणि तुम्ही कोणत्या गोष्टीला दान म्हणून घेऊन बसले? वर्गण्या मागत, भीक मागल्यासारखे ह्याच्या दारादारावर जाऊन. अरे तेच पहिले भिकारी आहे, तेच देऊ शकत नाही, इथपर्यंत येऊ शकत नाही, तर तुम्ही जबरदस्तीने गेले म्हणून देत आहे. द्यायचंच द्यायला पुरत नाही. 3 महिन्यामध्ये किती वेळा येऊन दान दिलं असतं? दिलं असतं की नाही? धर्माची ओढ असती आणि आपला 20वा हिस्सा मला देणे आहे, माझं कर्तव्य आहे, बाबासाहेबाचे ऋण आहे, मला चुकवणे आहे, या समाजाचं माझ्यावर कर्ज आहे, समाजातली मला रोजीरोटी मिळते, पगार मिळते, समाज टॅक्स भरते म्हणून मला पगार मिळते, माझे पोरबार जगते, हे समाजाचं ऋण आहे, मला चुकवणे आहे. म्हणून धावत आला असता विहाराकडे की तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम आखला आणि एवढं मोठं लोकांपर्यंत लोन पोहोचवत आहे धर्माचं. अरे धन्यवाद तुमचा, हे घ्या माझ्याकडून, म्हणलं नसतं का? तुम्हाला जायची गरज पडते. याचा अर्थ तुमचं स्वार्थ आहे की धर्माच्या नावावर जमा करा आणि भंतेजीला लागते 5,000 रुपये, 10,000 रुपये खर्च करा आणि 50,000 रुपये आपण ठेवा. तुमचं कुठेतरी स्वार्थ आहे भंते लोकांच्या नावावर. पाप कर्म करत आहे तुम्ही, पुण्य कुठे करत आहे? भंते बरा भेटला, भंते 3 महिन्याचा वर्षास करते, शेवटी समापन करते. आणि समापनाला आम्हाला मस्त चान्स भेटते, पावती बुक घुमवायचा आणि पैसे जमा करायचा. 20-25 हजार रुपये तुमच्या घरी खर्च करू बंदेची, बाकीचे 50,000 रुपये आम्ही ठेवू. जमला काय? कुठे चालले तुम्ही? पाप कर्म करत आहे तुम्ही पुण्याच्या जाग्यावर. पापी लोकांचं जबरदस्तीनं आणलेलं अधार्मिक लोकांचं तुम्ही भिक्षुले देत आहे. अरे पाहिजेच नाही आम्हाला काही. धार्मिक लोक एवढेच भरपूर आहेत. बाबासाहेबांना 5च सांगितले होते, पण माझ्या जातीचे पाहिजे म्हणे. हेच माझ्या जातीचे आहे जे विहारात येणारे आहे. माझ्या जातीचे म्हणजे धर्म मार्गाने चालणारे, म्हणजे माझ्या जातीचे. बस एवढेच काफी आहे.
बंदा कार्यक्रम हलवून टाकण्यासाठी एवढेच कापले. काय पाहिजे? तन मन आणि धन. मेहनत करणारे, सहमत दर्शवणारे. झालं ना, हिंमत वाढली, सहमत जरी भेटलं तर पुन्हा काय पाहिजे? ते गलत आहे. तुम्ही जे करता ना भिक्षूच्या नावावर आणि ज्या कार्यक्रमाच्या नावावर पैसा जमा, पापात जाते तुमचा, पुण्यात नाही जात. तुम्ही आपलं स्वार्थ साधता भिक्षूच्या नावावर. कारण हे विहार भिक्खूचं नव्हे, भिक्खूला दानही दिलेलं नाही संघाला. याच्यासाठी तुम्ही जमा करून भिक्षूच्या नावावर काय करता? पापात नाही तर काय? जर इथे एखादी भिक्षू असता आणि भिक्खू संघाला दान केलं असतं हे विहार आणि तुम्ही मग काढले असते, तर बंदीजी इतके उरलेले आहे, आपल्याला बंदीजी या विहाराचं मेंटेनन्स करायचं आहे, रंगरंगोटी आहे, दुनियाभराचं आहे, मान्य केलं असतं की जे दान आलेलं आहे त्याचा तुम्ही योग्य मार्गात खर्च करत आहे, बंदीजी वास्तव्य करत आहे, बंदीजीमुळे वास्तू टिकून आहे, लोक टिकून आहे आणि याला करणे जरुरी आहे. कारण बंदीजी येते तर दुसरे बंदीजी येतात त्याला पाहून, त्याच्यामुळे सुंदरता असलीच पाहिजे. हे असते. हे कुठे आहे? गृहस्थ विहार चालवतात, गृहस्थ लोक वर्गण्या काढतात, गृहस्थ लोक पैसा ठेवतात, गृहस्थ लोक मजा मारतात. काय आहे? कोणतं काम आहे? म्हणून विचार करा की हा धर्म नाही आहे. धर्म हा भीक मागत नसतो, आपोआप असं ढीग येत असते, पडत असते. त्याला गरज नाही आहे कोण्या याची, लाचार व्यक्तीची, आणि त्याच्या 1 रुपयाची गरज नाही आहे. त्याला पाहिजे धार्मिक व्यक्ती, श्रद्धावान व्यक्ती. त्याचा 1 रुपया 1 लाखाच्या बरोबरी करते. श्रद्धेनं दिलं, यानं कार्यक्रम होतात. तुम्हाला मागायला जायची वेळ पडते, मला तर दया येते तुमच्या लोकांवर. ड्युटीवाले आहे तरी दया येते मला. गरीब तरी मागत नाही. जागेवर मीटिंग घेते खेड्यामध्ये, मी त्या केळझरला पाहिले, या छोटंसं केळझर आहे इथं, तिथे गावात लोक विहारात येतात, सर्व एकत्र येतात आणि बघा म्हणते इथं आपण फंड जमा करू, सर्वांनी देणे आहे, तर तांदळाचे कट्टे टाकतात आणि ते पूर्ण ढीग होते आणि तो मोठा ढीग मग एका जमाने विकतात आणि विकल्यानंतर जो पैसा येते तर तो कोणा गरीब बुद्ध्याला असा देतात वापरायला, नाही तर मग विहाराला लावतात. मागत नाही. ते पाहिलं सिस्टम द्यायचं. अरे म्हणलं हे बरं आहे, म्हणाल मागायची गरज नाही, उलट व्याजानं देतात. त्याचा फंड वाढला की पुन्हा रंगरंगोटी करतात, विहाराचं काम करतात. बाबासाहेबांचा पुतळा बसवला चौकात बिलकुल विहारासमोर, त्याला कठाडा केला की कोणी शेण मारू नये म्हणून, सुरक्षा केली. याला म्हणतात समाज. हे म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की आपण करत काय आहोत आणि काय करायला पाहिजे. तर या प्रकारे अवडंबर नको आणि कुणाशी वैर पण नको. वैराने वैर वाढत जाते. समतेत राहिलं पाहिजे, पृथ्वीप्रमाणे प्रतिकूल राहिलं पाहिजे आणि सर्वांना घेऊन चाललं पाहिजे. कोणाची निंदा नाही, कोणाची टीका टिप्पणी नाही आणि कोणाशी वैरही नाही. धर्म कळला पाहिजे, धर्माचा प्रचार झाला पाहिजे, बस एवढा उद्देश ठेवायचा. आणि कोणाशी कुठल्याही प्रकारे तो काय करते काय नाही करतो त्याचा प्रश्न आहे, येते नाही येते त्याचा प्रश्न आहे, परंतु आले पाहिजे, जुळले पाहिजे. याच्यासाठी आपण प्रेमाने वागणे, व्यवहार करणे आणि लोक जेवढे जमू शकते तेवढं आपण आपल्या परीने प्रयत्न करणे. तर या प्रकारे आपण प्रयत्न करावा. ह्या धर्माच्या मार्गातून तुम्ही केलं, एका भिक्षूला आणलं, पाप नाही केलं, लोकांपर्यंत धम्म पोहोचावा म्हणून पुण्यकर्म केलेलं आहे. तर ज्याचा हिस्सा त्याला मिळणारच आहे. कोणी म्हणो की न म्हणो, पण त्यानं प्रयत्न केले त्याचा हिस्सा त्याच्या पदरी भेटतो. त्याला कोणी रोखू शकत नाही. कारण लोककल्याणाचा ज्याचा हेतू असतो तोच जीवनामध्ये प्रगती करतो, मुक्तीच्या मार्गावर जातो. म्हणून सर्वांनी धर्म ऐकून लोककल्याणाचा हेतू ठेवा, समाजाला एकत्र करण्याचा ठेवा. विहारात जर आले तर आपुलकी वाटते. विहारामध्ये जर जमा झाले असं वाटते हां माझा समाज आहे. अरे 10 लोक 3 माणसांना 10 बाया दिसते, हा का समाज आहे? बस एवढेच बुद्धिस्ट आहे. मी तर कुठे गेलो तर हेच सांगणार, बस माझ्यासमोर एवढेच बौद्ध होते, तिथं बौद्ध लोकच नाही आहे. बस 10-15 बाया होत्या, 3 माणसं होते, एवढेच बुद्धिस्ट आहे त्या ठिकाणी. बाकीचे बुद्धिस्ट आहे का नाही तर मला माहीत नाही. जिथे जिथे जाणार तिथे तिथे प्रचार करणार की त्या ठिकाणी तेवढेच बुद्धिस्ट आहे, बाकीचे माहीत नाही. काय होणार? जे सत्य आहे ते डोळ्यासमोर आहे. मग प्रचार कशाला करायचा? सत्याचा करावा लागेल. असत्याचा कशाला? घरी कोण आहे कोण नाही ना, आपले लोक आहे, आपले कसं म्हणायचं त्याला? जे सत्य मी त्याच्या घरातलं पाहिलंच नाही, त्याच्या दारावर पाय नाही, त्याचं अन्न कधी एक भाताचं शीत खाल्लं नाही, सत्य कसं मानायचं की बुद्धिस्ट आहे? जे माझ्या डोळ्यासमोर आहे ते सत्य, बाकीचं सारं खोटं आहे. जेवढे आहे तेवढेच बुद्धिस्ट, विहारात येणारे बुद्धिस्ट, बाकीचे मला माहीत नाही. सत्य आहे.
या प्रकारे आपण सत्याच्या मार्गाने चालण्याचे प्रयत्न करा. तुमचं मंगल हो, कल्याण हो अशी मंगलाची कामना करतो. सुखी हो, निरोगी हो.